जर मोना आंटी येतायत तर गौतम अंकलला तयार व्हायला हवं. तुम्ही तिला हे नाही सांगितलं की मिस्टर बेदींना हे कळता कामा नये की मिसेस बेदी इथे येत आहेत. त्या यांना सरप्राईज देऊ इच्छितात. तुम्ही तर सगळं चौपट करून टाकाल. तुम्हीच तर सांगितलं होतं की तुम्ही ठरवाल की कोणाला सांगायचं आणि कोणाला नाही. आता बरोबर उत्तर द्याल. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तुमचा पण चहा आणतीये. नाही, मला जर उशीर होतोय, चहा नंतर घेतो मी. ठीक आहे. थँक्यू. काय? मॅडम चहा. हळू बोल, झोपले ते. त्यांनी याच वेळेला मागवला होता. बहुधा बाहेर जाणार असतील. ठीक आहे, जाऊन ठेवून दे. साहेब साहेब बेड टी आणला होता. किती वाजलेत आता? आता 8 वाजत आलेत. 8. गिझर ऑन करून देऊ? ते इथे नाहीयेत. तू गौतम साहेबांना पाहिलंस? हो साहेब, माळी सांगत होता ते त्यांची दुर्बीण घेऊन जंगलामध्ये गेले आहेत. म्हणजे त्यांच्या लवकर येण्याची शक्यता नाहीये. तू नाश्ता लावून ठेव आणि कबीराला की सांग त्याला गाडी तयार ठेवायला. सांगते. माहित नाही या जंगलांमध्ये काय ठेवलंय. सकाळ झाली नाही आणि हे गौतम द बर्ड वॉचर जंगलाच्या दिशेने निघून जातात. तुम्ही नाश्ता त्यांच्याबरोबरच कराल? मला लवकर जायचं आहे आणि तुम्ही म्हणताय की नाश्ता मी त्यांच्यासोबत करू. त्या दुपारच्या फ्लाईटने येत आहेत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. श्यामलीला पण द्या. नको बाबा, मी गौतम अंकल बरोबर घेईन. गुड. तू त्यांची इथे काळजी घेशील तर ते जांबियामध्ये तुझी खूप काळजी घेतील. ते लंच इथे करणार आहेत? नाही, डिनरची चांगली व्यवस्था करा. जर मोना आंटी येतायत तर गौतम अंकलला तयार व्हायला हवं. तुम्ही तिला हे नाही सांगितलं की मिस्टर बेदींना हे कळता कामा नये की मिसेस बेदी इथे येत आहेत. त्या यांना सरप्राईज देऊ इच्छितात. तुम्ही तर सगळं चौपट करून टाकाल. तुम्हीच तर सांगितलं होतं की तुम्ही ठरवाल की कोणाला सांगायचं आणि कोणाला नाही. आता बरोबर उत्तर द्याल. मी येऊ शकतो? ये कबीर, मी तुझीच वाट पाहत होतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग श्यामली बेटा. तर तुम्ही माझी हेरगिरी करताय मिस्टर कबीर सहानी? ते मी काही समजलं नाही मॅडम. तर तुम्ही मला अविनाशला घरी आणताना पाहिलंत. वेल, यू स्टॉप ऑल धिस. हे बोलणं कालच संपलेलं आहे. चल कबीर. आय एम गोइंग टू किल हिम. बघून घे तू आई. तू वेडी आहेस श्यामली.
तो बिचारा तेच करतो जे तुझे बाबा त्याला करायला सांगतात. जे काही असेल बाकीचं सगळं जाऊ दे. मोना आंटी येतील तेव्हा 3-4 दिवस एकदम मजेत जातील. अविनाशची काळजी करू नकोस. माहितीये गौतम अंकल सांगत होते की बस एकदा जर मोना आंटी हसायला लागल्या ना तर त्या थांबतच नाहीत. ऐक, त्यांच्या खोलीतला टेलिफोन वाजतोय. आता काय करायचं मी बघू. नाही, माहित नाही कोणाचा असेल मी बघते. I'll take it, all right. Hello, Mona. Don't say anything. Let me do the talking, all right? Happy anniversary to you. Happy anniversary to you. कोण बोलतंय? सर मी अविनाश बोलतोय. ओह हाय अविनाश. आय एम सो सॉरी. मला वाटलं की जांभेवरून माझ्या बायकोचा कॉल आहे. कसा आहेस तू? सर मी एकदम ठीक. हो मला तुझे फोटोग्राफ्स मिळाले. दे आर व्हेरी गुड. तू एक काम कर, त्या फोटोग्राफ्ससोबत मला एक राईटअप पाठवशील. हां आय विल हॅव देम प्रिंटेड इन इंटरनॅशनल मॅगझिन. सर माझ्याकडे अजून पण फोटोज आहेत आणि काही ट्रान्सपरन्सीज पण आहेत. कसं पाठवू? मी श्यामलीसोबत पाठवू? हो ते ठीक राहील. आणि ऐक, मी 2-4 दिवसात परत चाललोय. आय विल हॅव लॉट ऑफ वर्क ॲट होम यार. हां पण त्याच्या आधी मला तुला भेटायचं आहे. काही खास कारण? नाही असं काही खास नाही बेटा. नाही बस असंच तुझ्या प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन हवी होती मला. तर आज भेटूयात. हां होल्ड ऑन. मी आजचा प्रोग्राम विचारतो आणि मग तुला सांगतो. हां 1 मिनिट बंद नको करूस. होल्ड ऑन 1 मोमेंट. कम इन. येस सर. सोनाली साहेब कुठे आहेत? ते बाहेर शहरात गेले आहेत. त्यांचे कोणी पाहुणे येणार होते त्यामुळे ते एअरपोर्टला गेले आहेत. तुम्ही इथे नव्हते त्यामुळे हा निरोप ठेवून गेले की ते 3 वाजेपर्यंत येते. ठीक आहे थँक्यू. हां अविनाश, आय थिंक आय एम फ्री फॉर लंच. तर लंचसाठी भेटू. ते आहे ना दिलबाग रायचं हॉटेल, काय नाव आहे त्या हॉटेलचं? हां हॉटेल ग्रीन स्टार. ठीक आहे बेटा तिथेच भेटूयात 1 वाजता. चालेल सर, मी वाट बघतो. ओके बाय. आय सी यू. कमाल आहे ना, बांधलं एका जागी, कुठे जाऊही शकत नाही. ए भावा वाज ना यार, काय आहे